तर आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आता शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत। आज विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा सुरू होत आहेत आणि त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी संपून अतिशय उत्सुकतेने हे सगळे विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत। ठिकठिकाणी या विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत केलं जातंय। कुठे जंगल थीम आहे तर कुठे पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सगळे विद्यार्थी आज शाळेत आलेले आहेत। त्यांचं स्वागत केलं जातंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पनवेलमधल्या एका शाळेला भेट देऊन तिथे विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची दृश्य आपण पाहतोय। पुण्याच्या मावळमधल्या श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा प्रवेश होतोय। यासाठी हिंदूचा बादशाह म्हणून आपल्याला छत्रपती झालेच पाहिजे। जिराव साहेब म्हणा महाराज, प्रतिपदीच्या चंद्राच्या कलीप्रमाणे वाटणाऱ्या या स्वराज्याचा मी अधिपती होत आहे। मी या रयतेचं हित जपण्यासाठी, तिच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन। त्यांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेईन, त्यांचं संगोपन आणि पालन पोषण मायेने करेन। मी जर माझ्या या परम कर्तव्यापासून दिशाहीन झालो तर मी स्वतःच सिंहासनावरून पाय उतार होईल आणि राज्य त्याग करून चला साइड द्या प्लीज, चला साइड द्या प्लीज, तर मावळच्या आदर्श जिल्हा परिषद शाळेतली ही दृश्य आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी दाखल झालेले आहेत। शाळेचा पहिला दिवस आहे त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसतंय, उत्सुकता दिसतेय। उन्हाळ्याची सुट्टी संपून आता हे सगळे विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत। या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आज पहिल्याच दिवशी शाळेत प्रवेश केलेला आहे। सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे। मावळच्या आदर्श जिल्हा परिषद शाळेतली दृश्य आपण पाहतोय। तर औक्षण करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं शाळेत स्वागत करण्यात आलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पनवेलमधल्या एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मावळच्या शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत। तर शिक्षण मंत्री दादा भुसे हे सातपुड्यातल्या एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातले हे सगळे नेते आज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत। वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांचं स्वागत करतात। तर शाळेच्या प्रवेशोत्सव सोहळ्याची दृश्य आपण पाहतोय मावळमधली। शाळेचा पहिला दिवस म्हटला तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं उत्साह असतो, नवा गणवेश असतो, नवदप्तर असतं आणि तो एक उत्साह सगळ्याच मुलांच्या चेहऱ्यावर कायमच दिसत असतो। मावळमधलं दृश्य काहीसं वेगळं आहे कारण अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सगळे विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेले आहेत। त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि स्वागतासाठी आलेले आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। अभिनंदन करतो, स्वागत करतो। अज्ञानाचा अंधार मिटवून ज्ञानाचा प्रकाश पाहूया। आज या मंगल प्रसंगी पवित्र ज्ञानदीप लावूया, ज्ञानदीप लावूया। मी माननीय उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांना विनंती करेन की या शाळेमध्ये फ्युचरिस्टिक लॅब ही महिंद्रा कंपनी मार्फत CSR फंडातून
50 लाख किमतीची फीचर आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्या सोबत आहेत. नाझीम, या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झाल्यात. गेली 2 महिने सुट्ट्या होत्या आणि ह्या सुट्ट्यांच्या कालखंडामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी बरेच एन्जॉय केलेलं असतं आणि त्यानंतर ही शाळा सुरू होते. त्याच्यामुळं काही मुलांचा हिरमोड पण झालेला असतो, परंतु या सर्वांचा हिरमोड दूर करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या पुण्यातल्या मावळ येथील PMC आदर्श जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलेलं आहे. लेझिम पथक या ठिकाणी होतं आणि पारंपरिक वेशभूषेत सगळे आपली कला सादर करून या ठिकाणी सुनेत्रा पवार यांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि सुनेत्रा पवारांनी सुद्धा त्यांना दाद दिलेली आहे. हे स्वागत झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार शाळेमध्ये स्वतः गेलेले आहेत आणि त्या या सगळ्या शाळेची माहिती सुद्धा घेणार आहे. तिथे एक लॅब जी आहे ती CSR फंडातून उभारण्यात आलेली आहे. त्या लॅबचं सुद्धा लोकार्पण या ठिकाणी सुनेत्रा पवारांच्या हस्ते होते. परंतु 2 महिने आपण बघितलं सुट्ट्यांचा काळ होता. विद्यार्थी सगळे या सुट्ट्यांमध्ये रमलेले होते. गावावरून आता ते परतलेले आहेत. नवा गणवेश असेल, नवीन दप्तर असेल, हे सगळं घेऊन एकूणच नव्या उत्साहाने हे सगळे विद्यार्थी आता शाळेत दाखल झालेले आहेत आणि ठिकठिकाणी सगळ्या मंत्र्यांकडून, नेत्यांकडून या विद्यार्थ्यांचं अशा रीतीनं स्वागत केलं जात आहे. नाझीम, धन्यवाद या माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.